राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेत। खासदार सुरेश म्हात्रे सागर बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल झाल्याने सध्या चर्चांना उधाण आलंय। खासदार सुरेश म्हात्रे सागर बंगल्यावर दाखल झाले। आतापर्यंत या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार सागर बंगल्यावर पोहोचत होते। मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू होतं, पण आता थेट खासदार पोहोचतायत शरदचंद्र पवार पक्षातले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेत। सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर दाखल झाल्याचं कळतंय। फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी गेल्याची माहिती मिळतेय, पण ही भेट नेमकी कशासाठी होतीये यामागे काही राजकीय कंगोरे आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, या भेटीमागची राजकीय कारणं काय? एकूण पाहायचं तर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी ते विराजमान होतील, वर्णी लागेल अशा प्रकारची शक्यता ही सगळ्याच वर्तवली जात आहे। आणि एकूणच आपल्याला देखील सूत्रांच्या हवाल्याने हे कळत आहे की देवेंद्र फडणवीसच हे पुढचे मुख्यमंत्री असणार आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लगमग ही नेत्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्वच राजकीय पक्षांचे जे नेते आहेत, आमदार आहेत ते भेटीला येतात आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देखील जे बाळामामा आहेत ते देखील इथं भेटायला आलेले आहेत। भिवंडीचे ते खासदार आहेत आणि एकूणच सदिच्छा भेटीसाठी इथं दाखल झाल्याची माहिती आहे। ही भेट घेत असताना त्यांनी पक्षाला या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का? त्या संदर्भात काही अपडेट कळू शकलेत? अद्याप आपल्याला या संदर्भात माहिती नाही मिळाली आहे। मात्र एकूणच महाराष्ट्राची राजकीय जर का घडामोडी पाहायच्या तर अनेकदा आपण पाहिलेलं आहे की सदिच्छा भेटीसाठी अनेक आमदार खासदार असतील ते जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना भेटीसाठी दाखल होताना पाहायला मिळत असतात। त्यामुळे एकूणच ही सदिच्छा भेट मानली जाते। सुरेश म्हात्रे म्हणजे बाळामामा म्हात्रे हे लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरले होते। कपिल पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला होता आणि अशात ते आता सध्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। पूर्वाश्रमी ते शिवसेनेसोबत होते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट दिलं गेलं होतं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून, आणि त्यानंतर ते निवडून आलेले होते। अर्थात ही भेट नेमकी कशासाठी होतीये, सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावरती नेमके का पोहोचलेले आहेत हे कळू शकलेलं नाहीये, पण देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचल्याचं सध्या कळतंय। जसं अभिषेकने आपल्याला सांगितलं की सूत्रांनी सांगितल्यानुसार देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील आणि त्यानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। पण ही भेट घेत असताना पक्षश्रेष्ठींना, वरिष्ठ नेत्यांना त्यांनी कोणती कल्पना दिलेली आहे का या संदर्भात अजून कोणतीही माहिती कळू शकलेली नाहीये। पुन्हा एकदा जाऊयात, अभिषेक आपल्यासोबत आहेत। अभिषेक, ही भेट होत असताना आणखी कोण कोण सागर बंगल्यावरती सध्या उपस्थित आहे? एकूण पाहायचं तर 5 तारखेला शपथविधी पार पडणार आणि त्या शपथविधी पार पडण्यासाठी अनेक नेते हे दाखल होतात। त्याचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे, एकूण आझाद मैदानात हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आणि त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, सोबतच जर पाहायचं तर गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, माधुरी मिसाळ असे सगळे जे नेते आहेत, आमदार आहेत, हे सगळे आता भेटीला आपण दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। थोड्याच वेळापूर्वी चंद्रकांत दादा पाटील हे देखील इथं दाखल झालेले होते। एकूण राष्ट्रवादीचे देखील आमदार आहेत, प्रताप चिखलीकर असतील जे भाजपचे पूर्वक्षमीचे खासदार होते, ते देखील इथं दाखल झालेले होते, जे आता राष्ट्रवादीतनं आमदार आहेत। सोबतच धनंजय मुंडे देखील इथं सध्याला दाखल झाल्याचं बरोबर, म्हणजे सध्या सागर बंगल्यावरती नेते मंडळींची उठबस आपल्याला पाहायला मिळते। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।